स्वानंदी देणार समरला मोस्ट रोमॅन्टिक सरप्राईज। स्वानंदीचं सरप्राईज पाहून पाणावले समरचे डोळे। समर झाला भाऊक। वीने दोघातली ही तुटे ना या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे। एकीकडे समर आणि स्वानंदी आता एकमेकांच्या जवळ येऊ लागलेले आहेत, एकमेकांना समजून घेऊ लागलेले आहेत आणि अशातच येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की स्वानंदी आनंद आणि डार्लिंग सोबत मिळून प्लॅन करत असते। ती त्यांना विचारते की समर सरांना सुद्धा मला एक गिफ्ट द्यायचं आहे, मला सुद्धा त्यांना सरप्राईज द्यायचं आहे, पण मी त्यांना काय देऊ, त्यांना काय आवडतं। ती त्यांच्याकडून आयडियाज घेत असते आणि तेव्हा निकिता तिला सांगते की समरला बोटिंग करायला खूप आवडतं। त्यानंतर स्वानंदी ठरवते आता मी समरला हे सरप्राईज देणार आणि त्यानंतर ती समरला कॉल करते आणि त्यांना भेटण्यासाठी बोलावते, पण समर म्हणतो की मी सध्या कामात आहे आणि मी येऊ शकत नाही। त्यानंतर आनंद आणि निकिता स्वानंदीची मदत करतात। आनंद पोहोचतो ऑफिसमध्ये आणि समरला म्हणतो की मला स्वानंदी मॅडमचा फोन आला होता, त्या खूपच घाई गडबडीत आहेत आणि कुठेतरी अडकल्या आहेत, त्यांना तुझ्या मदतीची गरज आहे। समर हे ऐकताच गाडी घेऊन पोहोचतो लोकेशनवर जिथे स्वानंदी थांबलेली असते। स्वानंदीला बघून तो तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की आनंद मला म्हणाला तुम्ही कुठेतरी अडकलायत आणि तुम्ही तर इथे आहात। त्यावर स्वानंदी समरला काहीच सांगत नाही आणि त्याला थेट तलावाजवळ घेऊन जाते। तिथे ते लोकेशन बघून समर खूपच भावुक होतो, म्हणतो की इतक्या वर्षांनी मी इथे आलोय। आणि त्यानंतर स्वानंदी म्हणते की आज आपण बोटिंग करणार आहोत। दोघंही बोटिंग करण्यासाठी पाण्यात उतरतात, तर तिथे मात्र समर खूपच भावुक होतो, त्याचे डोळे पाणावले जातात। तो म्हणतात की आजपर्यंत मला मिळालेलं हे बेस्ट सरप्राईज आहे। स्वानंदी म्हणते बाबा गेल्यापासून तुम्ही कधीच इथे आला नव्हतात ना, आणि समर भावुक होऊन तिला मिठीत घेतो। तर सध्या तरी समर आणि स्वानंदी मधली जवळीक वाढताना दिसते। स्वानंदीचं सरप्राईज समरला खूपच आवडलेलं दिसतंय। बघणं फार महत्वाचं असणार आहे की या दोघांचं हे नातं काय वळण घेणार। तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय। तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।